गोष्ट नाही आहे, अनेक वेळा पेपर फुटलेत. मग सरकार काय झोपलंय काय? कोल्हापुरात देखील अशा अनेक अकॅडमी आहेत, त्या अशा विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळतात, कॉलेजशी टाईप करतात आणि लाखो रुपये काढतात आणि या विद्यार्थ्यांची बुद्धी मृदू करून टाकतात. कारण त्यांना कॉलेजमध्ये जाऊ नका, आमच्याकडे या पास करतो अशा अकॅडमी सांगतात. इथनं पुढचं लक्ष आमच्या अकॅडमीचं असणार आहे. अशा अकॅडमी सापडल्या तर त्या युवासेना शिवसेना फोडल्याशिवाय शांत बसणार. तुम्ही आज काळं फसलंय, फलक फाटलेत, नेमकं काय तुमची मागणी आहे आणि विद्यार्थ्यांना काय आव्हान करताय? मोठेगावकर लातूर पॅटर्न हा असा दिखावा करायचा की मी कोणतरी आभाळात न पडलोय आणि मी लोकांचा लई मोठा दूत आहे. पण त्याला काल सीबीआयने अटक केल्यावर सरळ आले की याच्याकडे 10 दिवस अगोदर पेपर होता. त्यानंतर यांनी 42 मार्काचे पेपर याच्याकडे होते आणि यांनी स्वतःचा मुलगा 12वीला आहे म्हणून हे पेपर बाहेर वाटलेले आहेत. म्हणून या पाहायला गेलं तर दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर या बाजूला सुद्धा आहे ते मोठ्या प्रमाणात आहे ते पोस्टरची या ठिकाणी पोस्टर फाडा आंदोलन आहे ते या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं सुरू असल्याचं पाहायला मिळते. या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या नावाचे हे जे पोस्टर्स आहेत ते लावले होते, कोणत्या विद्यार्थ्याला किती गुण मिळाले याचा उल्लेख या सगळ्या फलकावरती होता. मात्र हा फलकसुद्धा आता आहे तो शिवसेनेच्या वतीनं फाडून टाकण्यात आलेले. कोणत्या पद्धतीने ॲडमिशन या क्लासला घेऊ नका अशा पद्धतीचं आव्हान आहे ते या ठिकाणी शिवसैनिक करताना पाहायला मिळतं आणि शिवसैनिक या क्लासच्या विरोधात सध्या आक्रमक झाल्याचं हे दृश्य आपल्याला दिसून येते. तर नीट पेपर फुटी प्रकरणी काल लातूरचे RCC क्लासचे संचालक मोटेगावकर यांचं नाव समोर आलं. त्यांना अटक झाली आणि त्यानंतर त्यांच्या विरोधामध्ये उभाटा सेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. कोल्हापूरमध्ये असलेल्या RCC या मोटेगावकरांच्या क्लासवर काळी शाई फेकण्यात आली आहे आणि आंदोलन करत उभाटाने क्लासचं पोस्टर सुद्धा फाडून टाकलंय. विनस कॉर्नर परिसरातील काल सुरू असलेला क्लास आज मात्र बंद दिसून येतोय. तर शिवसेनेने या क्लासला ॲडमिशन घेऊ नका असं देखील आवाहन करण्यात आलंय. शिवसेना उभाटा पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून हे आवाहन करण्यात येत आहे आणि राग रोष व्यक्त करण्यात येतोय. कोल्हापूरमधील ही RCCची ब्रँच आहे. मोटेगावकर हे नाव महाराष्ट्रात प्रसिद्ध नाव आहे, त्यांचे क्लासेस प्रसिद्ध आहेत. काल त्यांचे अनेक व्हिडिओ देखील समोर आले, ज्या व्हिडिओमध्ये ते दावा करतायत की मी दिलेल्या मॉक टेस्टच्या व्यतिरिक्त किंवा माझ्या असलेल्या प्रश्नसंचाच्या व्यतिरिक्त प्रश्न बाहेरून फारसे येत नाहीत आणि तोच दावा त्यांना आता जास्त महागात पडलाय. कारण तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आणि त्यानंतर सुद्धा संशयाची सुई त्यांच्यावर होती. 8 ते 9 तास त्यांची चौकशी झाली, त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. तर पुण्यातून प्राध्यापक कुलकर्णी यांना अटक करण्यात आली. नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये त्यांची चौकशी झाली आणि कुलकर्णी यांच्या चौकशीमध्ये मोटेगावकर हे नाव समोर आलं आणि त्यानंतर CBIने मोटेगावकर यांची देखील चौकशी करून त्यांना अटक केलं. या संदर्भामध्ये बऱ्याच घडामोडी घडत आहेत. थेट ही दृश्य बघतोय आपण कोल्हापूरमधून. कोल्हापूरमध्ये शिवसेना उभाटा पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू झाली आहे आणि आंदोलन मोटेगावकर यांच्या क्लासच्या विरोधात करण्यात येत आहे.